मित्र हो, मी डॉक्टर बिपिन देशपांडे, डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा स्किन स्पेशलिस्ट, कोथरूड एरियात मी प्रॅक्टिस करतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आला उन्हाळा, तब्येत सांभाळा, हे सगळीकडे लिहून येतं, पेपर्समध्ये वाचलं जातं. अनेक लोक सांगतात, आजी आजोबा घरात असतील ते सांगतात. पण मी म्हणेन की आला उन्हाळा, करा मजा, खा प्या, मजा करा, तब्येत सांभाळा आणि आरोग्यासाठी खूप खूप खेळा. त्यामुळे मी तर म्हणेन की जसंही उन्हाळ्याचा खूप लोकांना त्रास होतो, स्किनवर त्याचे अनेक परिणाम देखील होतात. ॲट द सेम टाईम कोण घरी बसणार आहे? घरी तर कोणी बसू नका, भरपूर खेळा, उन्हात जा, उन्हाचा आनंद घ्या. मुलांपासून ज्यांना कोणाला फिट आहेत ते सगळे जे काय बाहेर घराच्या बाहेर जाऊ शकतील असे सर्व काही त्यांनी जरूर ह्याचा पूर्ण उपयोग करावा, सुट्टीचा पूर्ण उपयोग करावा. भरपूर चालावं, फिरावं, वेगवेगळ्या वेळेला जावं बाहेर, रात्री ऊन कमी झाल्यानंतर देखील जावं, सायकलिंग करावं, ट्रेकिंग करावं, अनेक ठिकाणी पर्यटनस्थळी जावं, स्विमिंग करावं डेफिनेटली. पण खायची प्यायची मौज देखील या सीझनमध्ये टाळू नका. जरूर काळजी घ्या, स्वतःची स्किनची काळजी घ्या. आणि आंब्याचा सीझन आहे, आईस्क्रीम खाण्याचा सीझन आहे, कोल्ड्रिंक्स प्यायचा सीझन आहे. डेफिनेटली सर्वांनी ते एन्जॉय करा. पण याचा अर्थ याच्याच बरोबर एक लक्षात ठेवा की आपण सर्व जे काय घेतो आहे त्याच्याबरोबर भरपूर नवीन प्रकारचे व्यायाम शिका. नसतील माहीत त्याची माहिती करून घ्या. योगासनं असतील त्याची माहिती करून घ्या. स्विमिंग वेगवेगळे प्रकार शिकून घ्या किंवा इतर प्रकारचे व्यायाम, हीट एक्सरसाइजेस किंवा इतर कुठलेही व्यायाम शिकून घ्या आणि या सुट्टीचा पूर्ण उपयोग करा. हा नियम तर नाही आहे, पण हा डेफिनेटली सल्ला हा लहान मुलांसाठीच नाही आहे, तर इवन कुठल्याही एज ग्रुपसाठी आहे. मी म्हणेन लहान मुलांनी तर याच्यावर अतिशय जास्त प्रामाणिकपणे आणि हे सगळं सुट्टीचा पूर्ण चांगला उपयोग करून सदुपयोगी होऊन आपली हेल्थ देखील सांभाळली पाहिजे. हा एवढाच छोटा सल्ला मी आपल्याला देत आहे की आला उन्हाळा, तब्येत सांभाळा, पण ॲट द सेम टाईम खा प्या, मजा करा आणि खूप खूप खेळा. थँक्यू.